नमस्कार मंडळी, माझं नाव आहे नितीन गायकवाड आणि स्वागत आहे तुमचं सिंपल रेसिपीजच्या आणखी एका एपिसोडमध्ये. मंडळी, तसे बिर्याणीचे भरपूर प्रकार आपण आपल्या चॅनलवरती टाकलेले आहेत. चिकन बिर्याणी आहे, मटन बिर्याणी आहे, इवन पनीर बिर्याणी सुद्धा आहे. पण आज मी आणखी एक व्हेजिटेरियन बिर्याणी बनवणार आहे आणि ती आहे मशरूम बिर्याणी. मसाला तयार करण्यासाठी मी थोडासा शहाजिरा घेतलेला आहे, दालचिनी घेतलेली आहे, 4 छोटी इलायची आणि 1 मोठी इलायची घेतलेली आहे आणि 5 ते 6 काळे मिरे घेतलेले आहेत आणि तेजपत्ता असा बारीक करून घेतलेला आहे. त्याच्यानंतर मी एक पॅन असा गॅसवरती ठेवलेला आहे. थोडंसं फ्लेम मीडियम ठेवतो. मीडियम ठेवून आता हा पॅन गरम झालेला आहे आणि ह्याच्यामध्ये मी हे सगळे मसाले जस्ट असे भाजून घेणार आहे आणि भाजून घेतल्यानंतर हे मसाले मिक्सरमध्ये ना एकदम बारीक करून घ्यायचे आहेत आणि हा मसाला आपल्याला मॅरिनेट करायला लागणार आहे. मशरूम बिर्याणी बनवण्यासाठी ना मी काय केलं, 200 ग्राम मशरूम घेतलेला आहे आणि 2 वाट्या तांदूळ घेतलेले आहेत जे मी भिजत ठेवलेले आहेत. एक 20 मिनिटासाठी आपल्याला हे भिजत ठेवायचं. त्याच्यानंतर इथं 2 मध्यम आकाराचे कांदे घेतलेत आणि त्याला उभं चिरून घेतलंय. उभं चिरून त्याला तेलामध्ये ना खरपूस तळून घेतलेलं आहे आणि जे तळून घेतलेलं तेल आहे ना, ते तेल मी असंच ठेवलं आहे. ह्याच्यातच आपल्याला बिर्याणी बनवायची आहे. त्याच्यानंतर मी कोथिंबीर आणि पुदिना घेतलेला आहे थोडासा. त्याच्यानंतर 1 कप मी दही घेतलेला आहे आणि जो मसाला आता आपण तयार करून घेतला भाजून, तो मसाला हा आहे. त्याच्यानंतर 1 आलू घेतलेला आहे आणि आलू हे उकडून घेतलेलं आहे आणि अद्रक लसणाची पूड आहे आणि 3 ते 4 मिरच्या आहेत. ह्याच्यात 2-3 मिरच्या तिखट आहेत आणि 2-3 मिरच्या ह्या कमी तिखट आहेत. आता मी मशरूम मॅरिनेट करून घेणार आहे. मशरूम मॅरिनेट करण्यासाठी मी हे मशरूम मॅरिनेट करण्यासाठी या भांड्यात टाकलेले आहेत. त्याच्यानंतर मी हे जे दही आहे ना, ह्या दह्यामध्येच मी अद्रक लसणाची कूट टाकून घेतोय आणि मी अद्रक लसणाची कूट अगोदर ह्या दह्यात मिक्स करतोय, जेणेकरून अद्रक लसणाची कूट ना पूर्ण मशरूममध्ये व्यवस्थित मॅरिनेट होईल. आता ही अद्रक लसणाची कूट दह्यामध्ये व्यवस्थित मिक्स झालेली आहे. तर मी ह्याच्यात टाकून घेतो. ओके. त्याच्यानंतर हा आपण तयार केलेला मसाला हा ह्याच्यात टाकून घेतला आणि अगोदर हे व्यवस्थित मिक्स करून घेतो. मसाला आपण थोडासा जरा म्हणजे असं जास्त बारीक पूड करून घेतलेली नाही आहे. मिक्सरमध्ये थोडंसं जरा मोठंच ठेवलेलं आहे. आता मी याच्यामध्ये ना एक साधारण 1 लिंबू व्यवस्थित असं पिळून घेणार आहे. साधारण मी 1 लिंबू ह्याच्यामध्ये पिळून घेतलेला आहे. 1 लिंबू पिळून घेतल्यानंतर पुढचे मसाले टाकतोय. 1 चम्मच धनिया पावडर टाकायची आहे आपल्याला. 1 चम्मच जिरा पावडर टाकणार आहे. त्याच्यानंतर 1 चम्मच काश्मीरी लाल मिरची आहे. त्याच्यानंतर अर्धा चम्मच हळद टाकतोय. आणि मीठ तुम्हाला किती स्वादानुसार मीठ लागतं ते मीठ तुम्ही टाकून घेऊ शकता. आणि ज्या मिरच्या ज्या उभ्या चिरलेल्या होत्या मी त्या मिरच्या टाकतो ह्याच्यामध्ये आणि आता हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घेतो. हे मिश्रण जसं मॅरिनेट करायला ठेवलंय ना, हे मिश्रण थोडंसं आपल्याला कोरडं दिसेल. त्याच्यासाठी आपल्याला काय करायचं, ह्याच्यामध्ये 2 ते 3 चमचे तेल पण टाकून घ्यायचं. तेल टाकल्यामुळं कसं होईल की हे टोटल जे मसाला टाकलेला आहे हा मशरूममध्ये सगळीकडे व्यवस्थित लागेल.
आणि हे तेल टाकून घ्यायचं आहे आणि पुढच्या म्हणजे टोटल 20 मिनटासाठी हे तेल टाकल्यानंतर टोटल 20 मिनटासाठी आपल्याला हे मॅरिनेट असंच ठेवून द्यायचं. एका शेगडीवरती ना मी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे, जेणेकरून ह्याच्यात आपल्याला भाताला स्टीम देऊन घ्यायचं आहे. आणि त्याच्यामध्ये मी मीठ टाकतोय. ऑलरेडी मॅरिनेटमध्ये थोडंसं मीठ टाकलं होतं, ह्याच्यात पण थोडंसं मीठ टाकायचं आहे, जेणेकरून मीठ पुरलं पाहिजे त्याच्यामध्ये. तर आता पाणी गरम झालेलं आहे आणि मग मी भिजून ठेवलेला जो 20 मिनटं भिजून ठेवलेला जो तांदूळ होता ना, मी त्याच्यात सोडणार आहे आता. तर आता ह्याच्यामध्ये मी पूर्ण तांदूळ टाकलेला आहे आणि आता 20 मिनटं झालेलं आहे. तर आपलं मॅरिनेट केलेलं पण मिश्रण तयार आहे आणि आता आपण ते मॅरिनेट केलेलं थोडंसं शिजवून घेणार आहोत. तर आता मशरूम शिजवून घेण्यासाठी ना मी पॅन ठेवलेला आहे. रादर बिर्याणी बनवण्यासाठीच मी एक पॅन ठेवलेला आहे. त्याच्यामध्ये 4 ते 5 चमचे तेल घेतलेलं आहे आणि ते गरम करायला ठेवलं होतं आणि तेल गरम पण झालेलं आहे. तर आता मी अद्रक लसणाची कूट टाकून घेतो त्याच्यामध्ये. अद्रक लसणाची कूट टाकायची आणि ही व्यवस्थित पसरून घ्यायची चौकट. अशा गाठी असायला नको त्याच्यामध्ये. हां, आता अद्रक लसणाची कूट व्यवस्थित ह्याच्यामध्ये परतून घेतलेली आहे. आता मी जे कांदे एकदम खरपूस भाजून घेतले होते ना, थोडेसे कांदे टाकणार आहे मी त्याच्यामध्ये. थोडेसे कांदे टाकले त्याला व्यवस्थित पुन्हा मिक्स करून घेणार आहे. आणि तुम्ही बघू शकता की मी हे मध्यम आचेवरतीच करतो. हां, त्याच्यानंतर कोथिंबीर आणि पुदिना असं बारीक चिरून घेतला होता तो थोडासा टाकणार आहे. हां, आता ह्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता मी थोडंसं गॅसची फ्लेम वाढवतोय, म्हणजे एकदम फुल केलेलं नाही आहे पण मध्यमच ठेवलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये ना तुम्ही मसाला टाकू शकता. सुहाना चिकन बिर्याणी मसाला किंवा शाही बिर्याणी मसाला मार्केटमध्ये भेटतो. हा थोडासा मसाला टाकून घ्यायचा आहे आणि हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घेतो. आता हे व्यवस्थित मिक्स झालेलं आहे आणि आता मी ह्याच्यामध्ये टाकणार आहे जे आपण मॅरिनेट करून ठेवलं होतं, ते मॅरिनेट ह्याच्यामध्ये टाकायचं आहे. आता हे व्यवस्थित मिक्स झालेलं आहे. काही मशरूम्स ह्याच्यामध्ये टाकून घेतो. मशरूम फारच व्यवस्थित मॅरिनेट झालेले आहेत. टोटल मिक्स करून घ्यायचे. तिकडे बघू शकता आपला भात पण शिजत आहे. तोपर्यंत आपण बिर्याणीचा बेस आपण तयार करून घेतो. आता हे व्यवस्थित मिक्स झालेलं आहे. आता ह्याच्यामध्ये आपल्याला ना थोडंसं पाणी सोडायचं आहे. पण पाणी सोडताना आपण ज्याच्यामध्ये मॅरिनेट बनवलं होतं त्याच्यातच आपण थोडंसं पाणी घेतो आहे. थोडंसं म्हणजे जास्त एक अर्धा ग्लास पाणी घ्यायचं आहे आपल्याला आणि तेच आपल्याला त्याच्यात मिक्स करून घ्यायचं. आपण जे फोडणी दिले ना ते अर्धा ग्लास पाणी त्याच्यामध्ये मिक्स करायचे, म्हणजे काहीही वेस्ट जाणार नाही. आता हे मिक्स करून झालेलं आहे आणि आता आपण काय करणार आहे की गॅस मध्यम आचेवरती करणार आहे, मीडियम फ्लेमवरती करणार आहे. मीडियम फ्लेमवरती करून आपण ह्याच्यावरती एक लीड झाकून ठेवणार आहे आणि ही लीड आपण म्हणजे ह्याला झाकून ठेवायचं एक 5 मिनटासाठी. 5 मिनटासाठी झाकून ठेवल्यानंतर मशरूम्स ह्याच्यामध्ये व्यवस्थित शिजतील आणि 5 मिनटांनंतर आपल्याला ह्याच्यामध्ये टाकायचं आहे म्हणजे आलू आपण उकडून घेतलेले होते. म्हणजे आलू एकच शिट्टी काढली होती पण आलू छानपैकी उकडलेले आहेत एका शिट्टीमध्ये.
तर ते त्याच्यानंतर टाकायचं. 5 मिनटं झालेले आहेत. 5 मिनटानंतर मी हे लीड ओपन करून बघतोय आणि चेक करतोय. तर मशरूम्स शिजलेले आहेत मशरूम्स व्यवस्थित. आता ह्याच्यामध्ये मी काय करतो की हे आलू टाकून घेतो. आता हे आलू व्यवस्थित मिक्स झालेले आहेत आणि आपल्याला बिर्याणीचा हा बेस आहे ना, बिर्याणीचा बेस हा आपला रेडी झालेला आहे. तर मी काय करतोय आता गॅस हा बंद करतोय, कारण आलू उकडून घेतलेले आहेत, म्हणजे आलू ऑलरेडी शिजलेले आहेत आणि बाकीचं जे काही शिजायचं आहे ते ज्यावेळेस आपण बिर्याणीला दम देऊ त्याच्यामध्ये बाकीचं शिजेल. भात शिजलाय का हे व्यवस्थित चेक करतोय. भात शिजलाय का चेक करण्यासाठी ना आपण हे असं चेक करायचं ना, असं दाबून बघायचं. दाबून बघितल्यानंतर कळेल. थोडासा कच्चा ठेवायचा आहे कारण ही दममध्ये भात शिजणार आहे. तर आता मी गॅस बंद करून ना ह्याच्यातलं पाणी मी चाळून घेणार आहे, म्हणजे पाणी काढून टाकणार आहे आणि नुसता भात बाजूला घेतो. तर मी पुन्हा एक वेळेस गॅस चालू केलेला आहे आणि एकदम धीम्या आचेवरती ठेवलेला आहे. तोपर्यंत मी तांदळातलं जे स्टीम करून घेतलेलं आहे त्याच्यातलं पाणी सगळं काढलेलं आहे. तांदूळ बघतोय थोडासा शिजायचा बाकी आहे, थोडासा असं करून बघायचं, शिजायचं बाकी आहे. तर आता मी ह्याच्यामध्ये काय टाकणार आहे, कोथिंबीर आणि पुदिना एकाच ठिकाणी मी चिरलेलं होतं. कोथिंबीर आणि पुदिना ह्याच्यात थोडंसं टाकून घेतोय. त्याच्यानंतर हे कोथिंबीर आणि पुदिना टाकून घेतला. त्याच्यानंतर मी जे कांदे खरपूस भाजून घेतले होते तर त्या कांद्यापैकी अर्धे मी ह्याच्यात टाकणार आहे. तर होईल कसं, हे खरपूस भाजून घेतलेले कांदे ना ह्याच्यामध्ये आपली जी ग्रेव्ही आहे ती ग्रेव्ही मिक्स होऊन त्याची वेगळीच लज्जत येईल, छानपैकी त्याची चव येईल. वास तर फार छान सुटलेला आहे. आणि आता ह्याच्यावरती मी टाकून घेतोय तांदूळ. तांदूळ टाकताना सगळीकडे अशी व्यवस्थित पसरवून टाकायचा आहे तांदूळ आपल्याला. तांदूळ व्यवस्थित टाकून घेतलेले आहेत ह्याच्यावरती. गॅस ही एकदम लो फ्लेमवरती आहे. आता ह्याच्यावरती मी टाकून घेतोय कोथिंबीर आणि पुदिना. आता कोथिंबीर पुदिना टाकून घेतलाय आणि आपले भाजलेले म्हणजे तळलेले कांदे थोडेसे बाकी आहेत, तर त्याच्यापैकी थोडेसे तळलेले कांदे टाकायचे. असे व्यवस्थित लावून घ्यायचे, म्हणजे दिसायला पण बिर्याणी छान दिसते. आता तळलेले कांदे टाकून झालेले आहेत आणि ह्याच्यावरती आता तूप टाकणार आहे. तुमच्याकडे तूप नसलं तर वर थोडंसं तेल टाका, किंवा तूप टाकल्यानंतर ना ती बिर्याणीची एक वेगळीच चव येते. तर घरीच बनवलेलं तूप आहे, तर एक 2 ते 3 चम्मच तूप टाकून घेतो ह्याच्यावरती. तूप टाकून झालेलं आहे. तर आता ह्याच्यावरती लीड झाकून ठेवायची आहे आपल्याला. ह्याला झाकून ठेवलेलं आहे. झाकून ठेवल्यानंतर ना ह्याला आता असंच पुढचे एकदम बारीक आचेवरती पुढचे 10 मिनटं ठेवायचे आणि 10 मिनटानंतर आपली बिर्याणी तयार होईल. 10 मिनटं झालेली आहेत आणि आता मी हे ओपन करून बघणार आहे. वाव, वास तर एकदम भन्नाट येतोय, फार छान येतोय वास. आणि बिर्याणी खोलताना कसं करायचं माहिती आहे का, की हमेशा बिर्याणी खोलताना ही साईडनं बिर्याणी खोलायची. हे साईडनं खोलून बघतोय, दिसतंय तर फारच छान.
मशरूम बिर्याणी बनवणे ही खरंच बघायला गेलं तर सोपी पद्धत आहे आणि आपल्याला उगाच वाटतं की काहीतरी हार्ड पद्धत आहे. नाही, ही फार सोपी पद्धत आहे आणि आम्ही एकदम सिंपल पद्धतीने तुम्हाला हे करून दाखवलेलं आहे. तर रेसिपी कशी झाली ही नक्की कमेंट करून कळवा. व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रपरिवाराला व्हिडिओ शेअर करा आणि हो, चॅनलला सबस्क्राईब करा, कारण असे व्हिडिओज बनवायला फार मेहनत लागत असते. सबस्क्राईब केल्यानंतर मोटिवेशन मिळतं आणि तुम्हाला नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन पण मिळतात. तर भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.